सर्वात आधी तर हे वेलकम बॅक टू द अनदर व्हिडिओ. आज आपल्या ब्लॉगची सुरुवात होते शिरपूरहून नंदुरबारला येताना. शिरपूरला आता मी काही ब्लॉग बनवला नाही, डायरेक्ट नंदुरबार ज्या गाडी पोचली तेव्हा मी ब्लॉग करायला सुरुवात करून दिलेली होती. आणि फायनली आम्ही माऊला सोडून येऊन गेलेलो, कारण की सुट्ट्या संपून गेलेले, शाळा चालून गेले, म्हणून आम्ही पोचून गेलो होतो नंदुरबारला. तर इंट्रो वगैरे माझ्या होऊन गेलं आहे. आता बाकी तुम्ही पुढचा व्हिडिओ बघा, म्हणजे थोडंसं मी दाखवून दिलेलं आहे नंदुरबारला घुसतानाची एंट्री. मग बाकी मी नंदुरबारमध्ये थोडासा ब्लॉग कंटिन्यू केला आहे, म्हणून व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. फायनली पोचून गेलो नाही नंदुरबार रे. नाही रे, कुठं का हे चालले गाडीवर घरी, आम्ही तोपर्यंत पुढे चालतोय. म्हणजे परत गेला दोन फेऱ्या करणार, गाडीचा आहे दोन, पण चालवणार कोण नाही दुसरं. शाळा पण चालू गेली, आज 15 जून पण आहे. तर जाऊ शाळेमध्ये, पण नाही सापडतं कारण की शाळेचा टाइम आहे तो 11 वाजता आहे, आणि आता डायरेक्ट 10:15 होऊन गेलेले. फायनली पोचून गेलो घरी. तर फायनली आता घरी तर पोचून गेलो, पण माऊची सर्वात डेंजर आठवण होते, कारण की आम्ही इतके दिवस एवढंच खेळलो. तर गणपतीमध्ये येईल म्हणजे तसं तेव्हा पण भेटू, रक्षाबंधनला भेटू एखादा, जर पेपर नाही राहिले तर. बाकी दिवाळीत तर जाणारच आहे. मीच येतात बरोबर डायरेक्ट तारा खत लावून दिलं आहे. काय खातो दाखव रे, चालून गेलं तुझ्या आणायच्या. कॉर्नपफच खातो दिनभर, मी नाही खातो, चांगला मुलगा आहे. तर आम्ही ब्लॉग कंटिन्यू करतो एक दुसऱ्या दिवशी. आणि आज आमची शाळेमध्ये काल पण काल आम्ही गेलेलो नव्हतो, कारण की येता लेट होऊन गेलं होतं. म्हणून आता माझी शाळेची पूर्ण तयारी होऊन गेलेली आहे. आता वाजता 10:15 आणि शाळा आमची 11:15, म्हणजे त्या जायचे भरतो का 11:45. पण हा बघा, याची आणि माझी शाळा तर सोबत राहायची, कारण की 5 चालला जरा. पण याची सवय चड्डीवर राहायची, त्या मी गेलेली नाही, चड्डीवर राहून तो आता लॅपटॉपमध्ये गेम करायला लावून गेला. याला कधीपासून असं गेमची गावापासून खूप गेम करतोय. करतो तयारी जाना आता करतो जेवण, उडदाची डाळ, चणे, पोळी. आणि बघ माऊच्या ब्लॉगवर दिसेल तर तुझ्यासारखा सेम टेबल आहे, फक्त कलर वेगळा आहे. माऊकडे पण असं सेम होता आणि हा पण सेम आहे. फायनली आता चाललोय शाळेमध्ये, म्हणून आता मी तुम्हाला भेटतो डायरेक्ट संध्याकाळी शाळेमधून आल्यानंतर. फायनली आता घेऊन गेलेलो शाळेमधून, आणि मीच बघा याला जास्त काही होती 5वी मध्ये आणायची. आणि 5वी मध्ये येऊन बघितलं तर बघा, भाऊ आहे ना येतात बरोबर डायरेक्ट किती 5:30 आला, सारा बसून गेला अभ्यासला. असं कधी बसत नाही तो आला नाही मजा. आता मी तुला एकदम मजा येणार आहे, कारण की तुला इंग्लिशचा निबंध, हिंदीचा निबंध, मराठीचा निबंध, सायन्सचा प्रोजेक्ट, अजून इंग्लिश कन्व्हर्सेशन, प्लस मराठीचे शुद्धलेखन, मराठीची वही, मॅथ्सची वही, इंग्लिशची वही, जिओग्राफीची वही, हिस्ट्रीची वही, मॅथ्सची वही, अजून कोणती रे, पीटीची वही, कॉम्प्युटरची वही, ड्रॉइंगची वही, एवढं पूर्ण करायचे भाऊला. तर जाऊ दे. आणि आता मी खातोय पुरी, जे काही तुम्ही बघितलं असेल की जेव्हा आम्ही गावाला होतो तिथून आणलेली आहे, कारण की पुरी माहिती आहे, पुरी माझी खूप फेवरेट आहे, म्हणून आज मी उरण ठेवलेली आहे. आणि फायनली मी आता करेल माझ्या मामाच्या गावाची पुरी. गुलू खातो इकडं पोंगे बटाटे. आणि आता खातो ही वारी डेअरी मिल्कची कॅडबरी, जी की गावाहून आणली. म्हणजे जेव्हा आम्ही येत होतो तेव्हा राहून आणि मामीने दिली आम्हाला. तर मग बघा मी कॅडबरी खातो, तुझी खाल्ली गेली असेल म्हणून आम्ही तुला आता चिडवतोय की आम्ही कॅडबरी खातोय असं डेअरी मिल्क. तेव्हा मी भाऊ खातोय बघ.
मी चिडवणार जरा तिला रडवणार. ती कशी रडवायची तुला? तपून का वगैरे रे तू आज? अनबॉक्सिंग गाईस. मला चिडवणार जरा. मग हे बघा मी काय असं काही. ती कशी रडायची तुला रिमोट साठी? मी खातो आता आपली वाली कॅडबरी. अख्खी निघेल माझी चड्डी बिड्डी का अख्खा. मी बी आता 4 तुकडे खायले. 1 2 3 4 4 उद्या खाणार. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बेल वाला आयकॉन पण दाबून द्या. आपण उद्या भेटू याच ठिकाणी याच वेळेला. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.